हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. आणि अगोदरचा पार्ट 1 भाग तुम्ही बघितला. आता हा पार्ट 2 आहे. तर आम्ही सर्वजण हॉलमध्ये पोहोचलो, मंगल कार्यालयामध्ये, आणि सर्वजण आम्ही झालेलो आहोत रेडी. साड्या तर घरूनच घालून आलेलो होतो, फक्त येऊन वेणी वगैरे मेकअप वगैरे झाला सर्वांचा, आणि छान आम्ही फोटो पण घेतल्या. तर आम्ही तयार झालेलो आहोत. आणि काकूचे आणखी मागेच होते, आलेले नव्हते. तर आम्ही खूप लवकर येऊन पोहोचलो. आणि मस्त इथे वऱ्हाड पण मंडळी भरपूर आलेली होती, ज्यांना मूळ पत्रिका आहेत त्यांना. आणि सामान पण भरपूर दिलेलं आहे इथे. सोफा, वॉशिंग मशीन, फ्रीज, आणखी पलंग, ड्रेसिंग टेबल, डायनिंग टेबल दिलेला आहे, अलमारी, सगळं जे सामान लागतं ना ते सगळं दिलेलं आहे नवरीला. आणि नवरदेवाला गाडी पण दिलेली आहे, बुलेट, तेही. आणि इथे सर्वजण तयार होऊन आम्ही मस्त बसलेलो आहोत आता. आणि मस्त आता नवरदेवाची एंट्री होणार आणि भरपूर असा डान्स करणार आहोत आम्ही. तर इथे माझी मुलगी, माझी मेहुणी, माझी मोठी आई, काकू, हे सर्वजण बसलेले होते तयार होऊन. कारण गाडीमध्ये बसून सर्वजण खूप कंटाळले होते, कारण 4 घंट्याचा प्रवास होता एकसारखा. तरीही डान्स वगैरे केला मुलांनी, खूप छान वाटलं. आणि इथे मस्त असं स्टेज पण डेकोरेशन झालेलं होतं, मस्त डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर वाटत होतं डेकोरेशन. पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंड ठेवलेला होता छानपैकी. इथे टी व्ही पण लावलेला होता, प्री वेडिंग शूटिंग पण तिथे चालू होतं. मस्त शूटिंग पण छान झालेली आहे. आणि आता नवरदेवाची एंट्रीसाठी डेकोरेशन सुरूच होतं, कारण खूप उशीर झाला होता, म्हणजे लग्न उशिराच लागणार होतं. लग्नाचा वेळ तर होता 1:15चा होता, पण लग्न लागणार आता किती वाजता तेही बघूया. आणि हे बघा, इथं इतकी सुंदर गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत. हे नवरीला देण्यासाठीच हे सर्व ठेवलेलं आहे. तर मी छानपैकी शूट करत आहे, आणि मी स्वतःचे पण थोडंसं शूट केलं आरशामध्ये. आणि इथे भाऊ आलेला आहे, लहान भाऊ मिलिटरीमध्ये आहे. तर बाहेर उभे राहिलेले होते, मस्त फेटे होते सर्वांना, पिंक कलरचे फेटे होते, खूप छान वाटत होते. आणि गौतम बुद्धाची मूर्ती पण ठेवलेली होती. आणि इथे भाऊ आणि बाबा वगैरे सर्वजण बोलत बसलेले होते, पण यांचाही मी शूट घेतला छान व्यवस्थित. मस्त बसले होते बोलत, कारण थोडासा वेळ होता लग्न लागण्यासाठी. आणि DJ डान्स पण आता होणार होता, त्याच्यासाठी आता आम्ही बाहेर जात आहोत. DJ आलेला आहे बाहेर, आणि सर्वजण आता एकत्र होत आहेत डान्स करण्यासाठी. नवरदेव आणखीन रेडीच होत आहे, तयार झालेला नव्हता. आता नवरदेव पण तयार होऊन येईल, आणि त्याच्यानंतर आता तुम्ही डान्स बघा, खूप छान झालेला आहे. सर्वजण खूप उल्हासाने डान्स केला आणि खूप उत्साहित होते डान्स करण्यासाठी. तर इथे बाहेर DJ चालूच आहे. शांताबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है।
चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे कसते हैं कि जैसे DJ Kazim in the mix. DJ Kazim in the mix.